So, good morning, friend. Welcome to our video lecture series. पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे आपली इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट साठी आहे. ओके, तर इन्क्लूड काय आहे? ओके, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये मग कुठल्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस असणार आहे? ओके, तर सर्व डिटेल्स दिलेले आहे. ओके, तर फर्स्ट काय आहे, जो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे तो आपण सिलेबस कवर्ड ऍज पर पुणे युनिव्हर्सिटी, जे स्टुडंट पुणे युनिव्हर्सिटी अंडर येतात, ओके, त्यांच्यासाठी हा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे. ज्याचा सब्जेक्ट कोड आहे ESC104 CVL. ओके, नेक्स्ट कॉमन टू ऑल ब्रांचेस. हा जो पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे तो इंजिनिअरिंगच्या प्रत्येक ब्रांच साठी कॉमन आहे. सपोज तुम्ही कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, मेकॅनिकल कुठल्याही ब्रांचला जा, तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट हा कॉमन आहे. ओके, जो सिलेबस कव्हर होणार आहे तो न्यू एज्युकेशन पॉलिसी जी 2020 त्याच्या अंडर जो 2024 पॅटर्न आलेला आहे त्याच्यानुसारच सर्व व्हिडिओ लेक्चर्स आपलं टीचिंग असणार आहे. सिक्वेन्शियल अँड पॉइंट वाइज सिलेबस कव्हर. आता जे व्हिडिओ लेक्चर सिरीज येणार आहे किंवा व्हिडिओज येतील, ओके, ते सिक्वेन्शियल असतील, ऑर्गनाइज मॅनर मध्ये असतील, जेणेकरून तुम्हाला इझिली अंडरस्टूड होतील. अंडरस्टँड इच अँड एव्हरी कन्सेप्ट. ओके, गॅरंटी टू अंडरस्टँड इच अँड एव्हरी कन्सेप्ट. मी तुम्हाला गॅरंटी देतो 100% की तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट अंडरस्टूड होणारच. ओके, नो मॅटर की तुम्ही 12वी पर्यंत कॉप्या करून आले असाल, पण तरी स्टील तुम्हाला हा सब्जेक्ट समजणार आहे, इतक्या इझी लँग्वेज मध्ये असणार. एक्झामिनेशन अँड टीचिंग स्कीम पण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, एक्झामिनेशन स्कीम मीन्स व्हॉट, की पेपर किती मार्काला असेल, कुठल्या क्वेश्चनला किती मार्क्स असतील, CCA चं इव्हॅल्युएशन काय असणार आहे, सर्व सांगणार आहे. या लेक्चर सिरीज मध्ये आपण प्रिव्हियस इयर एंड सेमिस्टर पेपर जो एक्झाम आहे तो पण सॉल्व्ह करून देणार आहोत. मीन्स तुम्हाला आता फर्स्ट स्लाइड वरून अंडरस्टँड झालंच असेल की हा व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ही ती कोणासाठी आहे. ओके, तर नेक्स्ट स्लाइडला जाऊ आपण. ओके, तर स्टार्ट करू आपण टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम काय असणार आहे. फर्स्ट आपल्याला टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम जर माहित नाही राहिली, ओके, तर ओव्हरऑल द सेमिस्टर आपल्याला कन्फ्युजन असतं की कोणाला किती मार्क आहेत आणि काय कसं आहे. ओके, तर सिंपल वे मध्ये सांगतो की टीचिंग स्कीम काय आहे. ओके, तर टीचिंग स्कीम काय असते. टीचिंग स्कीम मीन्स व्हॉट, त्याच्यात दोन पॅरामीटर येतात, एक असतं प्रॅक्टिकल, एक असते थेअरी. ओके, मग प्रॅक्टिकल म्हणजे तुमचं जे कॉलेजला लेक्चर होतात प्रॅक्टिकल ते काय असतात 2 hours पर वीक. म्हणजे एका आठवड्यात 2 तास तुमचा काय होणार आहे प्रॅक्टिकल, म्हणजे एक स्लॉट असणार आहे. एक स्लॉट किती 2 तासाचा असतो ना प्रॅक्टिकलचा. प्रॅक्टिकल काय टीचिंग स्कीम मध्ये 2 hours पर वीक. ओके, मग हे तुम्ही प्रॅक्टिकल करणार म्हणजे तुम्हाला बेनिफिट काय, तर तुम्हाला एक क्रेडिट भेटणार आहे प्रॅक्टिकल केल्याचे. ओके, पण प्रॅक्टिकल केलं म्हणून एक क्रेडिट नाही भेटणार आहे, तर ते प्रॅक्टिकल केल्यानंतर जे असाइनमेंट्स किंवा प्रॅक्टिकल लिहिलेले आहेत, कॅल्क्युलेशन्स केलेत, त्याला 25 मार्कचं टर्म वर्क असणार आहे, TW टर्म वर्क. ओके, तर 25 मार्काचा टर्म वर्क आहे, ती जी फाईल बनवणार आहे ती जर तुम्ही कंप्लीट केली, तुमचे मास्टर चेक करतील, त्याला एक क्रेडिट आहे. ओके, मोस्ट ऑफ द प्रॅक्टिकल तुम्ही पासच होणार आहेत. कुठल्याही कॉलेजचा जो प्रॅक्टिकल पासिंगचा रिझल्ट असतो हा 98% पर्यंत जातोच. ओके, आणि खूपच भंगार मुलगा आहे तो प्रॅक्टिकल फेल करून देता मास्तर. ठीक आहे, नेक्स्ट आहे थेरी. ओके, मग थेरी स्कीम काय आहे, तर 2 hours पर वीक. ओके, मग एक लेक्चर एका तासाचं असतं नॉर्मली जनरल कॉलेजेस मध्ये. एका तासाचं लेक्चर असतं म्हणजे एका वीक मध्ये तुमचे 2 तास हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे लेक्चर होणार आहेत कॉलेजला. ओके, मग तुम्ही लेक्चर केले तर या थेअरीला किती 2 क्रेडिट आहे. एका सेमिस्टर मध्ये तुम्हाला 22 क्रेडिट असतील. ठीक आहे, ओव्हरऑल अॅन्युअल बजेट तुमचा काय 44 क्रेडिटचा आहे. त्याच्यातनं तुम्हाला प्रॅक्टिकलला एक आणि थेअरीला किती 2 क्रेडिट भेटत आहे. ओके, आता थेअरीला 2 क्रेडिट कसे भेटतील. ओके, हा टोटल जो सब्जेक्ट आहे थेअरी हा 100 मार्क्सचा आहे. ओके, 100 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, 100 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे ESC एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. ओके, लिहून घ्या, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 60 मार्काला आहे. ओके, हीच इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे CCE. ओके, कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, किती मार्काला आहे, 40 मार्काला आहे. ओके, तर आता हे 60 आणि हे 40 टोटल किती होत आहे, 100 मार्क्स होत आहे आपले. ओके, तर हे 100 मार्क्स इव्हॅल्युएशन आहे.
आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे हे 60 मार्क. ओके, मग सीसी जे 40 मार्काला आहे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, ह्या 40 मार्काचं 3 एक्झाम्स मध्ये 3 सीसी मध्ये डिस्ट्रीब्युशन झालंय. त्यात आहे CC1, CC2 आणि CC3. ओके, मग आपल्याला हे पण माहित पाहिजे की CC1 ला काय येणार आहे काय नाही, एक्झाम होणार आहे, MCQ होणार आहे. ओके, आता युनिव्हर्सिटीने याबद्दल पूर्णपणे खुलासा केला नाहीये, बस 90% चान्सेस आहे की एक सीसीचा पॅटर्न असाच राहणार आहे. ओके, आता जे 40 मार्क आहे त्याच्यात CC1 घेतली जाणार आहे युनिट फर्स्ट आणि सेकंड वरती. ओके, CC1 कशावरती घेतली जाणार आहे, युनिट फर्स्ट आणि सेकंड वरती. मग काय असेल तर रिटर्न टेस्ट असणार आहे. रिटर्न टेस्ट घेईल, कॉलेजेस घेईल आणि कॉलेजेस पेपर चेक करेल. किती मार्काला राहील, 16 मार्काला राहणार आहे. 16 मार्काला 2 युनिट म्हणजे एका युनिटला किती 8 मार्क राहणार आहेत. ओके, सेकंड CC2 युनिट 3 आणि 4 वरती CC3 असणार आहे. ओके, मॅक्झिमम कॉलेजेस काय कंडक्ट करणार आहेत, असाइनमेंट घेणार आहेत. तुम्हाला 3 क्वेश्चन देतील युनिट 3 वरती आणि 3 क्वेश्चन देतील युनिट 4 वरती, आणि ते किती असतील ते 16 मार्काचे. म्हणजे 8 मार्काला युनिट 3, 8 मार्काला युनिट 4. हे झाले 16 मार्क. 16 आणि 16 32 झाले. नेक्स्ट CC3 घेतील. ओके, 100% शुअरिटी नाही की MCQs घेईल तुमची कॉलेज, बट अशा 3 स्टेजेस मध्ये डिफरन्शिएट असेल. तर CC3 काय असणार आहे युनिट 5 वरती, त्यात काय असणार आहे एक MCQ टेस्ट घेतील. ओके, MCQ टेस्ट मोस्ट ऑफ द गुगल फॉर्म वरती घेतील. अदरवाइज तुमच्या कॉलेजला जर ERP असेल तर त्या ERP वरती घेतील. तर त्याचं वेटेज किती 8 मार्क. ओके, आता तुम्ही म्हणणार सर 8 मार्क मग काय 8 क्वेश्चन देतील का. ओके, इट मे बी चान्सेस की जी MCQ आहे ती 20 मार्काची घेतील. ओके, आणि त्याचं कन्वर्जन कशात राहील पण 8 मार्कात राहील. ओके, तर असं CC1, CC2 आणि CC3 चं कन्वर्जन असणार आहे. ह्या टोटल तिघांची जर बेरीज केली तर किती असते 40 मार्क, आणि हे 40 मार्क कुठे येणार आहेत इथे CC ला, आणि 60 मार्क. आता जो 60 मार्काचा थेअरी पेपर आहे त्याच्यात पासिंग कितीला आहे, तर पासिंग 24 मार्कांना आहे. ओके, पासिंग 24 मार्कांना आहे. त्या 24 मार्कामधून जो क्वेश्चन फर्स्ट असणार आहे तुमचा, क्वेश्चन फर्स्ट, त्याच्यात 5 काय असणार आहेत MCQ असणार आहेत. 5 MCQ किती मार्काला, 410 मार्क्स. ओके, तर प्रायमरी लेवलला ही इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे की तुम्हाला हा सब्जेक्ट अंडरस्टूड करण्यासाठी की आपण काय करायला हवं काय करायला नको. मीन्स आता तुमचं मिशन आणि विजन क्लिअर असणार आहे. ओके, आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊ आता. ओके, तर युनिट फर्स्ट पासून स्टार्ट करू. ओके, तर प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहेत, आपल्याला काहीच घाई नाहीये. आरामात आणि शांततेत हा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. एकदाचा विषय काढायचा आहे आणि विषयच मिटवून टाकायचा आहे. ठीक आहे, युनिट फर्स्ट टोटल 5 युनिट्स आहेत. युनिट फर्स्ट जो आहे तो काय, फोर्स सिस्टीम्स अँड इट्स रिझल्टंट. ओके, तर आता फोर्स सिस्टीम अँड इट्स रिझल्टंट याच्यात मी टॉपिक जे बाय फॉरगेट केले आहेत आणि जो सिक्वेन्स लावलाय तो सिक्वेन्स असा लावलाय की जेणेकरून तुम्हाला इंटरलिंक होईल. ओके, आणि ह्या सिक्वेन्सने आपण सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. ठीक आहे, तर टॉपिक मध्ये काय कव्हर करणार आहोत, तो बेसिक. ओके, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये जो बेसिक डेटा रिक्वायर्ड आहे तो सर्व मी इथे 1.0 मध्ये करणार आहे. 1.1 मध्ये काय असणार आहे, रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस, त्याच्यात एवढे टॉपिक कव्हर होतील. सेकंड काय असणार आहे 1.2 कंपोजिशन ऑफ फोर्सेस. थर्ड आहे मोमेंट, फोर्थ कपल, फिफ्थ सेंट्रॉइड आणि सिक्स्थ मोमेंट ऑफ इनर्शिया. प्रत्येक टॉपिक क्लिअर होणार आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त युट्यूब समोर बसायचं ना आपले व्हिडिओ लेक्चर्स बघायचे. ओके, तर आपण स्टार्ट करू बेसिक्स. हे जे डिजिट्स दिले या सिक्वेन्सने जाणार आहोत. ओके, तर काइंडली फोकस ऑन स्लाइड की काय डिजिट दिलेला आहे. ओके, तर तुमची आजपर्यंत जी इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची भीती आहे ती पूर्णपणे जाणार आहे. फक्त लक्ष द्या, प्रॉपर मन लावून ऐका. तर बेसिक काय, ओके, फोर्स अँड फोर्स सिस्टीम्स. ठीक आहे, तर त्याच्यात आपण बेसिक्स बघणार आहोत जे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स साठी रिक्वायर्ड आहे. तर फर्स्ट टर्म आपण एक बघू. फर्स्ट
मास. ओके, तर मास काय आहे? ठीक आहे, तर मास काय? क्वांटिटी ऑफ मॅटर. ओके, क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी. ओके, एखाद्या बॉडी मध्ये किती पर्टिक्युलर क्वांटिटी ऑफ मॅटर अवेलेबल आहे त्याला आपण मास म्हणतो. ओके, आता मास म्हणतो, मग हे केजी काय आहे? ओके, केजी काय आहे? तर केजी त्याचं युनिट आहे. ओके, जसं आपण वॉटर हे लिटर मध्ये मेजर करतो तसं मास हे केजी मध्ये हे करतो. त्याचं SI युनिट आहे. ओके, स्टँडर्ड युनिट म्हणतो आपण त्याला. स्टँडर्ड युनिट जर तुम्हाला विचारलं की मासचं काय, तर ते केजी आहे. आणि मास काय आहे? क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी. ठीक आहे, ऑलवेज कॉन्स्टंट, ऑलवेज कॉन्स्टंट, नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. ओके, आता आपण जेव्हा मासच्या गप्पा करतो आहोत तर असं समजू नका की आपण पृथ्वीवर आहोत. ओके, आपण आता असं समजा की आपण स्पेस मध्ये आहोत. ओके, तर इथे काय म्हटलंय? ऑलवेज कॉन्स्टंट. मास हे ऑलवेज कॉन्स्टंट असतं. तुम्ही त्याला पृथ्वीवर त्याचं मास कॅल्क्युलेट केलं काय, ओके, आणि मंगळावर केलं काय, ते कॉन्स्टंटच राहील. नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. ओके, जर माझं मास 20 kg हे अर्थ वरती आहे तर मंगळावरती पण 20 kg असेल. ओके, ते चेंज होणार नाही. नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. सिंपल कन्सेप्ट. पुढे जाऊ. ओके, सेकंड कन्सेप्ट काय? मग वेट काय आहे? ओके, वेट काय आहे? वेट काय? प्रॉक्सिमिटी ऑफ अर्थ सरफेस. आता हा प्रॉक्सिमिटी वर्ड काय आहे? प्रॉक्सिमिटी घाबरायचं नाही. प्रॉक्सिमिटी ऑफ अर्थ सरफेस आर सब्जेक्टेड टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आपण पृथ्वीवर नाही आता या गप्पा करताना, आपण स्पेस मध्ये आहोत समजा. आपण काय म्हणतोय? वेट, प्रॉक्सिमिटी ऑफ अर्थ सरफेस. प्रॉक्सिमिटी मीन्स काय? अर्थ सरफेसच्या जवळ एखादी बॉडी. प्रॉक्सिमिटी ऑफ अर्थ सरफेस आर सब्जेक्टेड टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, मीन्स ही आपली अर्थ आहे, या अर्थच्या जवळपास जर एखादी काहीतरी बॉडी आहे, ओके, प्रॉक्सिमिटी जवळपास, तर ती काय? सब्जेक्टेड टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके, अर्थ वरती काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. जर अर्थच्या जवळ कुठली बॉडी असेल तर ती सब्जेक्टेड टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. त्याला काय म्हणतोय आपण? वेट म्हणतोय. मग वेटचं युनिट काय आहे? ठीक आहे, वेटचं युनिट काय आहे? तर वेटचं SI युनिट हे न्यूटन आहे. कॅपिटल N ने डिनोट करतो ते. काय SI युनिट वेटचं? कॅपिटल N, न्यूटन. ओके, आता मग वेट कसं कॅल्क्युलेट करता किंवा फॉर्म्युला काय आहे त्याचा? तर सिंपल आहे. वेटला W ने डिनोट करतो. वेट इज इक्वल टू मास इंटू G, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, मग मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मास काय आहे? मास असेल काहीतरी XYZ क्वांटिटी, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अर्थ वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावरती सर्वांवरती ऍक्ट होतोय, कुठल्याही बॉडीवरती ऍक्ट होतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो. ओके, इथपर्यंत समजलं. आता मास आपण कशात मेजर करतो? केजी मध्ये. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर यालाच काय म्हणतो आपण? न्यूटन, कॅपिटल N. SI युनिट आहे वेटचं, न्यूटन. ठीक आहे, आता ही टर्म झाली. आता थर्ड टर्म बघू आपण. प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर होईल, घाबरू नका. ठीक आहे, मन लावून ऐका. फोर्स काय आहे? ओके, फोर्स काय आहे? एक्सटर्नल एजन्सी प्रोड्युसेस मोशन. व्हॉट? एक्सटर्नल एजन्सी प्रोड्युसेस मोशन. ओके, द मोशन मीन्स काय? सपोज हा एक हार्ड सरफेस आहे. ओके, मी ह्या खाली अशा इन्क्लाइन लाईन देतोय, मीन्स काय? हा खाली हार्ड रिजिड सरफेस फिक्स आहे. याच्यावरती एखादी बॉडी आहे. ओके, ही काय? बॉडी आहे. डिनोटेड बाय लेटर B, मी बॉडी शो केली. एक्सटर्नल एजन्सी प्रोड्युसेस मोशन. आता बॉडी काय? रेस्ट कंडिशनला आहे, थांबलेली आहे. ओके, एक्सटर्नल एजन्सी प्रोड्युसेस मोशन. तर मी काय करतोय? इथे एक फोर्स लावतोय. हा काय? फोर्स, डिनोटेड बाय लेटर F. ओके, फोर्स लावला. एक्सटर्नल एजन्सी प्रोड्युसेस मोशन. ही काय? एक्सटर्नल एजन्सी प्रोड्युसेस मोशन. आता ही बॉडी रेस्टला होती, आता ही कशात गेली? मोशन मध्ये गेली. ओके, त्याला फोर्स म्हणणार. और चेंज द मोशन ऑफ द बॉडी. चेंज द मोशन ऑफ द बॉडी. सपोज आता मी फोर्स लावला,
बॉडी राईटला काय होते, मोशनला गेली. पण नेक्स्ट डेफिनेशन काय, चेंज द मोशन ऑफ द बॉडी किंवा चेंज द मोशन ऑफ द बॉडी. ही बॉडी राईटला मोशन लावते, मी इकडनं लेफ्टला फोर्स लावला, आता बॉडीचं मोशन काय चेंज झालं, बॉडीचं मोशन लेफ्टला आलंय, त्याला फोर्स म्हणणार. और चेक द मोशन ऑफ द बॉडी. ओके, बॉडी राईटला चालली होती किंवा लेफ्टला चालली, मी काय केलं, एक फोर्स अप्लाय करून चेक केलं. ओके, त्याला काय म्हणतोय आपण, फोर्स. असं 2 किंवा 3 टाइम्स हे करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स. फोर्स समजला. ओके, फोर्स समजला, नसेल समजला तरी घाबरू नका, कारण की फर्स्ट टाइम मध्ये क्लिअर नाही होणार. ओके, तुम्ही आपण जसं जसं पुढे जाऊ, जशा गोष्टी इंटरलिंक होतील, जशी ती स्टोरी बनेल, तसं तुम्हाला लक्षात राहील. ओके, तर आता फोर्स आहे, तो फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, गुणधर्म. ओके, गुणधर्म. तर गुणधर्म किती, 4 आहेत. ओके, मग काय आहे, मॅग्निट्यूड, डिरेक्शन, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन अँड सेन्स. घाबरू नका, सर्व समजेल. ही बॉडी कसली आहे, हे जे ग्रीन मध्ये तुम्हाला डायग्राम दिसते, ही काय, याला बीम म्हणतो आपण, बीम, BEAM, बीम. बीम म्हणजे काय, आता तुम्ही जिथे घरात बसले असणार, क्लासरूम मध्ये बसले असणार, तुमच्यावरती एक बीम गेलेला असेल आणि आजूबाजूला काय असतील, व्हर्टिकल कॉलम्स असतील, ही त्याची डायग्राम आहे. ओके, तर हा बीम आहे. तर हे काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्सेस. तर ह्या बीम वरती मी समजा एक फोर्स अप्लाय केला. ओके, एक फोर्स अप्लाय केला, किती, 20 किलो न्यूटन. किलो न्यूटन डिवाइडेड बाय स्मॉल के कॅपिटल एन. ओके, लक्षात ठेवा, प्रत्येक इथे शब्द न शब्द निबंध आहे. तर मॅग्निट्यूड काय आहे, मॅग्निट्यूड एक डिजिट आहे, तो शो करतो इंटेन्सिटी ऑफ फोर्स, त्याला मॅग्निट्यूड म्हणतो. म्हणजे 20 काय आहे, 20 काय आहे, मॅग्निट्यूड आहे. ओके, आता 20 मॅग्निट्यूड आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय फोर्सचं, डिरेक्शन. मग डिरेक्शन काय, आता मी हा फोर्स अपवर्ड पण शो करू शकत होतो, पण मी काय शो केलाय, डाऊनवर्ड. ही काय डिरेक्शन आहे. ओके, थर्ड पॉइंट काय, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. ओके, डाऊनवर्ड ऍक्ट होतोय फोर्स, ही डिरेक्शन आहे, 20 हे मॅग्निट्यूड आहे. मग पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय आहे, तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय, सपोज हा सपोर्ट ए होता माझा, हा सपोर्ट माझा बी होता. ठीक आहे, तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय, फ्रॉम द डिस्टन्स ए, हे जे डिस्टन्स असेल, हा काय एल, लेंथ. लेंथ कशात, मीटर मध्ये मेजर करतो. तर ए पासून एल डिस्टन्स वरती फोर्स अप्लाय झालाय, त्याला काय म्हणतो, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. सिंपल आहे. नेक्स्ट सेन्स. आपण म्हणतो तुला सेन्स आहे का, तो वाला नाही. तर सेन्स काय असतं, फोर्स इट मे बी कॉम्प्रेसिव्ह ऑर टेन्साइल. ओके, कॉम्प्रेसिव्ह मीन्स व्हॉट, कॉम्प्रेसिव्ह मीन्स व्हॉट, सपोज ही बॉडी आहे. ओके, अजून एक बॉडी घेऊ, ही एक बॉडी आहे. कॉम्प्रेसिव्ह घेऊ फर्स्ट. कॉम्प्रेसिव्ह काय, टू इक्वल अँड अपोजिट पुश. राईट डाऊन, टू इक्वल अँड अपोजिट पुश. 2 इक्वल अँड अपोजिट जर पुश असतील, सपोज ही बॉडी आहे. ओके, 2 इक्वल अँड अपोजिट काय आहे, पुश आहे, एकमेकांना काय दाबताय, ते फोर्स, याला काय म्हणणार, कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणणार. आणि टेन्साइल कशाला म्हणणार, 2 इक्वल अँड अपोजिट पुल. ओके, तर 2 इक्वल अँड अपोजिट पुल, जर मी फोर्स अवे फ्रॉम द बॉडी दाखवतोय फोर्स, हा काय पुल आहे, काय 2 आहेत, इक्वल आहेत. इक्वल मीन्स इंटेन्सिटी इक्वल आहे, हा पी आहे तर हा पण पी आहे. इक्वल अँड अपोजिट काय, पुल आहे, म्हणजे ताणले जात आहे, याला काय म्हणतो आपण, टेन्साइल फोर्स म्हणतो. तर सेन्स काय असतो, कॉम्प्रेसिव्ह और टेन्साइल असतो. मी हा फोर्स डाऊनवर्ड दाखवलाय, म्हणजे हा बॉडीवरती काय कॉम्प्रेसिव्ह ऍक्ट होतोय. अदरवाइज मी सपोज सेन्स मध्ये असं म्हणू शकतो, हा एक फोर्स लावला, हा एक फोर्स लावला, आता बीम कसे, त्याच्यावरती कंप्रेन्सिव्ह लोड ऍक्ट होतोय, त्याला सेन्स म्हणतो. ओके, क्लिअर झालंय. सिंपल, तुम्ही पॉज करून हे नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. तर 1.0 चालू आहे आपला. ओके, बेसिकच आपण पहिले क्लिअर करू. तर बेसिक मध्ये आपलं जे चॅप्टरचं नाव आहे फोर्स सिस्टीम. ओके, तर फोर्स सिस्टीम, तर फोर्स काय समजलं, मग फोर्स सिस्टीम काय आहे.
फोर्स तर समजला ना आपल्याला, एक्सटर्नल एजन्सी प्रोड्युसेस मोशन, तो फोर्स आहे. मग फोर्स सिस्टीम काय आहे? ओके. एका बिल्डिंग मध्ये 4 मास्टर आणि 40 स्टुडंट्स येतात, शिकवलं जातं, त्याला म्हणतो काहीतरी सिस्टीम. सेम 2-4 फोर्सेस येतील, एकत्र येतील, एखाद्या बॉडीवर ऍक्ट होतील, त्याला काय म्हणणार? सिस्टीम. बाय द डेफिनेशन जाऊ, डोंट टेक टेन्शन, आयुष्य खूप सुंदर आहे आणि शिकवणारा मी आहे. तर फोर्स सिस्टीम काय आहे? नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ओके, काय? नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी. नंबर्स एस लावलेला आहे, प्लुरल. ओके, द नंबर ऑफ फोर्सेस म्हणजे खूप सारे फोर्सेस. नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे. आता हा काय आहे? हा रिजिड सरफेस आहे. हॅच लाईन्स मीन्स काय? खाली रिजिड आहे, फिक्स्ड आहे. ओके. आता हे डब्बा दिसतं, ही काय? बॉडी आहे. ओके, ही काय? बॉडी आहे. नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ही बॉडी आहे, तिच्यावरती नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होतील. कसं? तास आहे बघा, मी हा एक फोर्स ऍक्ट केला, हा एक फोर्स ऍक्ट केला, हा एक फोर्स ऍक्ट केला. ओके, किती? 3 फोर्स झाले. सपोज अजून तुमच्या समाधानासाठी हा एक फोर्स ऍक्ट केला, काय झालं आता? नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज कॉल्ड एज व्हॉट? फोर्स सिस्टीम. काय? फोर्स सिस्टीम कशाला म्हणतात? नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होतील, त्याला फोर्स सिस्टीम. म्हणजे जे नंबर ऑफ फोर्सेस येतील त्याला आपण फोर्स सिस्टीम म्हणतो. बस, विषय संपला. जास्ती लोड घेऊ नका आणि मला पण देऊ नका. नेक्स्ट, मग टाइप्स ऑफ फोर्स सिस्टीम काय? फोर्स समजला, फोर्स सिस्टीम समजली, मग टाइप्स. त्याचे टोटल 8 टाइप्स आहेत. ओके, त्याचे किती? 8 टाइप्स आहेत. 1 बाय 1 सर्वांना समजतील, प्रत्येकाला समजणार आहे. तर काय? फर्स्ट काय? जोडी जोडीने आहेत. जशा जोड्या येता वरून तशा यांच्या पण फोर्सच्या जोड्या आहेत. ठीक आहे. तर जोड्या कशा आहेत? कोप्लॅनर फोर्स सिस्टीम, नॉन कोप्लॅनर सिस्टीम, वाइस वर्सा. ठीक आहे. तर फर्स्ट, कोप्लॅनर फोर्स सिस्टीम काय आहे? तर कोप्लॅनर काय? नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन. ओके, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन. इकडे बघा, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन. 5-6दा बोलायचं. ओके, जर मेकॅनिक्स फर्स्ट टाइम शिकताय तर हे 5-6दा बोलायचं. नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन इज कॉल्ड एज व्हॉट? कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. आता तुम्हाला हे समजलं नसेल, ओके, बट माझ्याकडे ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? तर नंबर ऑफ फोर्सेस, नंबर ऑफ मीन्स मोर दॅन 2 फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन, एकाच प्लेन वरती. ठीक आहे. हा बॉक्स दिसतोय तुम्हाला 3D. ओके, तर हा 3D बॉक्स आहे. ओके, टीव्हीचा बॉक्स माहिती आहे. ठीक आहे, सेम तोच आहे. तर याच्यात टोटल 6 प्लेन आहेत. ओके, 6. टॉप, बॉटम, राईट, लेफ्ट, फ्रंट, बॅक, असे किती? 6 प्लेन आहेत. आता मी हा फ्रंट प्लेन हे ड्रॉ करतो, हा फ्रंट प्लेन. ओके, आता फ्रंट प्लेन आहे. तर डेफिनेशन नुसार काय? नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन. आता याला टोटल 6 प्लेन आहेत. तर 6 प्लेन, तर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन मीन्स व्हॉट? हा फोर्स ऍक्ट केला, 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 पण तो काय? एकाच प्लेन वरती ऍक्ट केलाय, म्हणून तो काय? कोप्लॅनर फोर्स सिस्टीम आहे ती. कारण की नंबर ऑफ फोर्सेस फक्त एका पर्टिक्युलर फ्रंट प्लेनला ऍक्ट केलेत मी, म्हणून ते काय आहे? नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन, म्हणजे तो कोप्लॅनर फोर्स सिस्टीम आहे. क्लिअर आहे? सेकंड, नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम अपोजिट आहे. ओके, नॉन कोप्लॅनर, नंबर ऑफ फोर्सेस, ओके, रेड केलं बघा, नॉट ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन. नंबर ऑफ फोर्सेस काय आहे? एका प्लेन वरती ऍक्ट होत नाही, हे डिफरंट प्लेन वरती ऍक्ट होत आहे, त्याला नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम म्हणतात. ठीक आहे, सिंपल आहे. हे बघा, परत एक बॉक्स आहे. किती आहे? 6 प्लेन आहेत. फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. ओके, तर सपोज हा फ्रंट प्लेन आहे माझा, हा लेफ्ट प्लेन आहे. ठीक आहे, हा राईट प्लेन आहे, हा टॉप आहे आणि हा खालचा बॉटम प्लेन. ठीक आहे, दिसतोय? ओके, मी याला इरेज करतो. ठीक आहे, तर हे 6 प्लेन्स आहेत.
आता डेफिनेशन नुसार जर गेलं तर नंबर ऑफ फोर्सेस नॉट ऍक्टिंग ऑन अ सेम प्लेन, एका प्लेनवरती नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होतच नाहीये. ठीक आहे, जर एक फोर्स हा फ्रंट प्लेनला ऍक्ट होतोय, एक फोर्स लेफ्ट प्लेनला ऍक्ट होतोय, एक फोर्स टॉप प्लेनला ऍक्ट होतोय, एक फोर्स राईट प्लेनला ऍक्ट होतोय, एका प्लेनवरती आहेत का फोर्सेस? नाही. नंबर ऑफ फोर्सेस नॉट ऍक्टिंग ऑन सेम प्लेन, को प्लॅन नॉन को प्लॅनर फोर्सेस. समजलं? दोघी समजले? हे दोन्ही समजले असतील. ओके, ठीक. तर आपण जो थर्ड फोर्स सिस्टीम आहे कणकरंट आणि फोर्थ आहे नॉन कणकरंट. सिंपल आहे, टेन्शन घ्यायचं नाही जोपर्यंत मी आहे. मी गेल्यावर टेन्शन घ्या. ठीक आहे. नॉन कणकरंट फोर्स सिस्टीम. तर नॉन कणकरंट फोर्स सिस्टीम काय? नंबर ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू सेम पॉइंट. ठीक आहे, नंबर ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू सेम पॉइंट, कणकरंट फोर्स सिस्टीम. आता मी हा काय काढला, इथे एक पॉइंट काढलेला आहे. ओके, मी याला नाव देतो ए पॉइंट नाव देतो. ओके, याला काय नाव दिलं मी? ए पॉइंट. नंबर ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू सेम पॉइंट, खूप सारे फोर्सेस आहेत आणि ते एकाच पॉइंट मधून पास होत आहे. ठीक आहे, तर याचं कसं आहे, आता हा जो फोर्स आहे ना, ओके, याचं एक्झाम्पल काय असेल? सपोज क्लासमध्ये एखादी सुंदर मुलगी आहे, तर सर्वजण तिच्याचकडे बघणार. म्हणजे काय, नंबर ऑफ फोर्सेस काय पासिंग थ्रू सेम पॉइंट, तिच्याचकडे बघताय. ओके, तर हा काय ए पॉइंट. ओके, तर ए पॉइंट आहे, हा फोर्स कुठून पास होतोय? हा फोर्स ए मधून पास होतोय. आता हा जो फोर्स आहे याची लाईन ऑफ ऍक्शन ड्रॉ करतो मी. ठीक आहे, याची काय करतो? लाईन ऑफ ऍक्शन ड्रॉ करतो. म्हणजे हा फोर्स पण कुठून पास होतोय? ए पॉइंट मधून पास होतोय. आता हा फोर्स तुम्हाला जरी इकडे दिसतोय, ओके, बट तुम्ही त्याची जर लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली, ओके, लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली, तर हा फोर्स पण कुठून पास होतोय? ए पॉइंट मधून पास होतोय. म्हणून हा काय कणकरंट फोर्स सिस्टीम आहे. कारण की नंबर ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू सेम पॉइंट, एकाच पॉइंट मधून नंबर ऑफ फोर्सेस पास होत आहे. टेन्शन नका घेऊ, नॉन कनकरंट फोर्सेस शिकू. आयुष्य खूप सुंदर आहे. नॉन कनकरंट फोर्स सिस्टीम, नंबर ऑफ फोर्सेस नॉट पासिंग थ्रू सेम पॉइंट. ओके, नंबर ऑफ फोर्सेस नॉट पासिंग थ्रू सेम पॉइंट. ओके, आता एका पॉइंट मधून पास होणार आहेत का नंबर ऑफ फोर्सेस? नाही, बिलकुल पण नाही. काय? आता नॉन कनकरंट फोर्सेसचं एक्झाम्पल देतो. सपोज हा एक बॉक्स आहे, तिथे चार फोर्स ऍक्ट होतात. आपली डेफिनेशन काय? नंबर ऑफ फोर्सेस नॉट पासिंग थ्रू सेम पॉइंट, एका पॉइंट मधून पास होत आहे का? तर नाही, नाही. ओके, आता या फोर्सेसची मी लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करतो. ओके, लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय? आता हा फोर्सचे डिरेक्शन समजते एरो वरून, मी त्याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करतोय हे. ओके, आता हा फोर्स डाऊनवर्ड आहे, तर याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करतोय. हा फोर्स पण डाऊनवर्ड आहे, याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करतोय. हा फोर्स इन्क्लाइन आहे, याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करतोय. ठीक आहे, तर आता मला इथे किती पॉइंट भेटतील? ओके, ठीक आहे, आता तुम्ही इथे डायग्राम वर लक्ष द्या. सपोज मी ही लाईन आता काय केली, स्ट्रेट ओढून घेतली, म्हणजे तुम्हाला समजायला अडचण नको, तुम्हाला आयुष्यात कधीच अडचण यायला नको. ठीक आहे, तर हे आता इथे किती पॉइंट भेटताय? ओके, हा फर्स्ट, ओके, हा सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हे फिफ्थ पॉइंट. आता तुम्ही सांगा, नंबर ऑफ फोर्सेस नॉट पासिंग थ्रू सेम, एका पॉइंट मधून पास होत आहे का फोर्सेस? नाही. तर याला नॉन कनकरंट फोर्स सिस्टीम म्हणतात. इझी आहे, पॉज करा, लिहून घ्या, आळस करू नका, स्क्रीनशॉट मारू नका. चार फोर्स सिस्टीम झाल्या, पाचवी पण बघून घेऊ. ठीक आहे, तर पाचवी काय आहे? पॅरेलाल फोर्स सिस्टीम. काय? पॅरेलाल. ओके, त्याला तुम्ही पॅरेलल म्हणता, आम्ही पॅरेलाल म्हणतो. ओके, तर काय? पॅरेलाल फोर्स सिस्टीम. ओके, 5. आणि 6 काय? नॉन पॅरेलाल. ठीक आहे, तर फिफ्थ जो पॅरेलाल आहे त्याच्यात हे दोन भाऊ आहेत, लाईक पॅरेलल, अनलाईक पॅरेलल. ठीक आहे, तर पहिले आपण फिफ्थ बघू, पॅरेलल फोर्स काय आहे. लाईन ऑफ ऍक्शन,
ओके, मी त्या डॉटेड लाईन अशा अशा ड्रॉ नाही करायचो का फोर्सला, आता प्रिव्हियस स्लाइडला लाईन ऑफ ऍक्शन म्हणतात त्याला. ओके, त्याला काय म्हणतो, लाईन ऑफ ऍक्शन. लाईन ऑफ ऍक्शन ऑफ ऑल फोर्सेस आर पॅरलल टू इच अदर. ओके, पॅरलल म्हणजे काय, समांतर. बघा हे काय एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्सेस आर पॅरलल टू इच अदर इज कॉल्ड एज व्हॉट, पॅरलल फोर्स सिस्टीम. म्हणजे जर आता हे फोर्सेस काय एकमेकांना काय पॅरलल आहेत, हे फोर्सेस काय एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, त्यांना पॅरलल म्हणतात. आता हा आणि हा फोर्स हे एकमेकांना पॅरलल आहेत का, किंवा हा आणि हा फोर्स एकमेकांना पॅरलल आहेत का, नाही. ओके, तर हे पॅरलल आहेत, हे पॅरलल आहेत. पॅरलल समजला, ठीक आहे. हे पॅरललचे दोन मुलं आहेत, लाईक पॅरलल, अनलाईक पॅरलल. ठीक आहे. लाईक पॅरलल म्हणजे काय, तू मला आवडते, मी तुला आवडतो. ठीक आहे, लाईक पॅरलल, तू जसं वागशील तसं मी वागेल. ठीक आहे, याला काय म्हणतो, लाईक पॅरलल. आता टेक्निकल डेफिनेशन, numbers of forces are parallel to each other. Okay, number of forces, more than two forces, more than two forces आहेत. ठीक आहे, number of forces are parallel to each other. each other एकमेकांना पॅरलल आहे. ओके, तू प्रेमाने वाग, मी प्रेमाने वागेल, असं वाग. number of forces are parallel to each other and having same direction. ठीक आहे, तू चांगलं वागलीस तर मी चांगलं वागेल, वाला प्रकरण आहे. ठीक आहे, तर काय आहे, नंबर ऑफ फोर्सेस, दोन पेक्षा जास्ती फोर्सेस आहे, पॅरलल टू इच अदर आहे, एकमेकांना पॅरलल आहे. ओके, अँड 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 हॅव्हिंग सेम डिरेक्शन, हॅव्हिंग सेम सेम डिरेक्शन आहे. तू चांगलं वागलीस तर मी चांगलं वागेल. ओके, हा काय सेम डिरेक्शन आहे, सर्व फोर्सेस डाऊनवर्ड चालते आहे, म्हणजे काय सेम डिरेक्शन आहेत, यालाच लाईक पॅरलल फोर्सेस म्हणतात. ओके, तू वाईट वागलास तर मी पण वाईट वागेल, असं वाग. नेक्स्ट, अनलाईक पॅरलल. ओके, अनलाईक पॅरलल, तू जेवढं वाईट वागशील माझं प्रेम तेवढंच वाढेल, असं वाला प्रकरण. हे थोडं एकतर्फी प्रकरण आहे, समजून घ्या. अनलाईक पॅरलल, नंबर ऑफ फोर्सेस आर, number of forces are parallel to each other. Okay, number of forces, more than two forces आहेत, दोन पेक्षा जास्ती, म्हणजे काय, number of forces are parallel to each other, parallel to each other एकमेकांना पॅरलल आहेत, and all are not in same direction. ओके, आणि जे सगळे फोर्सेस आहे ते एका डिरेक्शनला नाही आहेत. ओके, एक खाली चाललाय फोर्स, एक फोर्स वरती चाललाय, एक खाली चाललाय, एक वरती चाललाय. ओके, तर त्यांचं डिरेक्शन सेम नाही, त्यांना अनलाईक पॅरलल फोर्स म्हणतो. ओके, पॅरलल फोर्स सिस्टीम समजली. ओके, त्याच्याच अपोजिट काय आहे आपली पेअर मध्ये 6 नंबर, नॉन पॅरलल फोर्स सिस्टीम. ओके, तर नॉन पॅरलल फोर्स सिस्टीम मध्ये काय आहे, काय आहे, नंबर ऑफ फोर्सेस, मोर दॅन टू फोर्सेस, चार फोर्सेस दिसताय ग्रीन कलर मध्ये. ओके, आर नॉट पॅरलल, आर नॉट पॅरलल टू इच अदर. ओके, नंबर ऑफ फोर्सेस, दोन पेक्षा जास्ती फोर्सेस आहे, आर नॉट पॅरलल टू इच अदर, एकमेकांना पॅरलल नाही आहेत. पॅरलल काय असतं, हेला काय म्हणतो, पॅरलल म्हणतो. हे काय, हे पॅरलल आहेत का, नाही, हे पॅरलल नाही आहेत, हे पॅरलल आहेत. हे काय म्हणताय, नंबर ऑफ फोर्सेस आर नॉट पॅरलल टू इच अदर, एकमेकांना पॅरलल आहेत का, नाही. ओके, तर कसं शो होईल, हा बॉक्स आहे, 2D प्लेन दाखवलाय मी, फोर्सेस आहे, मग पॅरलल आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करावे लागणार आहे. तर लाईन ऑफ ऍक्शन काय असते, ही जस्ट रेफरन्स लाईन असते की फोर्स कुठल्या डिरेक्शनला चालला आहे, तो फोर्सचा जो एरो आहे मी त्या डिरेक्शनला काय हे शो केलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, हा एक वर्टिकल फोर्स आहे. ठीक आहे, आणि हा एक इनक्लाइन फोर्स आहे. आता तुम्ही बघा, एकमेकांना पॅरलल आहेत का, ते नाहीये. ओके, एकमेकांना पॅरलल आहेत का, नाहीये, तर त्यांना काय म्हणतो आपण, नॉन पॅरलल फोर्स सिस्टीम. पॉज करा, लिहून घ्या.
ठीक आहे, तर याच्यात एक पॉइंट राहिला आहे, तो 6 नंबरचा फोर्स आहे आणि आता 7 नंबरचा फोर्स आहे कोलिनियर फोर्स सिस्टीम. कोलिनियर फोर्स सिस्टीम लाईन ऑफ ऍक्शन ज्या फोर्सेसची सेम राहील. ओके ओके, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ सेम लाईन ऑफ ऍक्शन इज कॉल्ड एज कोलिनियर फोर्स सिस्टीम. ठीक आहे, त्याची एक डायग्राम काढतो. ही एक स्ट्रेट लाईन आहे. ओके, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्सेस आर सेम इज कॉल्ड एज व्हॉट, कोलिनियर फोर्स सिस्टीम. आता ही ही लाईन आहे, इथे एक फोर्स ऍक्ट होतोय, इथे एक फोर्स ऍक्ट होतोय, इथे एक फोर्स ऍक्ट होतोय. डिरेक्शन मॅटर नाही करणार आहे. ओके, राईट वर्ड असो किंवा लेफ्ट वर्ड असो, इथे एक फोर्स ऍक्ट होणार आहे, बट त्यांचा लाईन ऑफ ऍक्शन काय आहे, एकच आहे. त्याला कोलिनियर फोर्स सिस्टीम म्हणतो. सेकंड आहे नॉन कोलिनियर फोर्स सिस्टीम. What? Non-collinear force system. Number of forces are not acting on a same line of action. ठीक आहे, नंबर ऑफ फोर्सेस आर नॉट ऍक्टिंग ऑन अ सेम लाईन ऑफ ऍक्शन. म्हणजे एक फोर्स इथे चाललाय, एक फोर्स इथे चाललाय. ठीक आहे, एक फोर्स इथे चाललाय, यांची लाईन ऑफ ऍक्शन एक आहे का? यांची लाईन ऑफ ऍक्शन एक नाहीये. ओके, हे नॉन कोलिनियर फोर्स सिस्टीम आहे. हे टोटल 8 टाइप्सचे फोर्स सिस्टीम आहे. व्यवस्थित बघा, रीड करा, 2-3दा डायग्राम काढा, लिहून काढा आणि विषय संपवून टाका. चलो, तर एक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, जे तुमच्या कॉलेजमध्ये आहे तो प्रिन्सिपल नाही आहे. हा प्रिन्सिपल थोडा वेगळा असतो. तर हा प्रिन्सिपलच्या शेवटी PLE असतो आणि जे आपले कॉलेजमध्ये बसतात त्यांच्या शेवटी PAL असतो. ओके, तर ही मिस्टेक करू नका. तर कुठला प्रिन्सिपल आहे? ओके, एक 5 मिनिटाचं लेक्चर होईल आता पुढे. तर प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. ओके, हा शब्द बोलायला पण जड जाईल काहींना. ओके, कारण की आपली जीभ काय जड झालेली आहे. तर बोलायचं प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी सर्वांना समजेल. प्रिन्सिपल आहे म्हणजे कोणाला समजणार नाही असं नाही. तर प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय आहे मी सांगतो. ऍज पर वर्ड बाय वर्ड जाऊ आपण. ठीक आहे, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. ओके, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय? हा जो पॉइंट आहे इथे काय, हा फोर्स ऍक्ट झाला आहे, हे काय, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स कॅन बी, शक्यता. ग्रामर मध्ये जर चेक करणार तर कॅन कशासाठी वापरतात? शक्यता, कॅपेबिलिटी. कॅन बी ट्रान्समिटेड एनिवेअर. कॅन बी ट्रान्समिटेड एनिवेअर. हा जो पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे ना, मी कुठेही ट्रान्सफर करू शकतो. एनिवेअर, अलोंग, अलोंग, अलोंग इट्स लाईन ऑफ ऍक्शन. पण कुठे? अलोंग इट्स लाईन ऑफ ऍक्शन. मग लाईन ऑफ ऍक्शन तुम्हाला समजलीच आहे. मग लाईन ऑफ ऍक्शन काय? ही जी ग्रीन डॉटेड लाईन दाखवली ना, जो फोर्सच्या डिरेक्शन मध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो? लाईन ऑफ ऍक्शन. बट बट पण विदिन द बॉडी. ओके, विदिन द बॉडी ही लाईन ऑफ ऍक्शन मध्ये फोर्स कुठेही ट्रान्समिटेड होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो. बट विदिन द बॉडी, विदिन द बॉडी मीन्स लाईन ऑफ ऍक्शन तर पूर्ण स्टेट आहे. ही काय आपली, ही बॉडी आहे, ही बॉडी आहे, काय आहे, ही बॉडी आहे. हे काय, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स कॅन बी ट्रान्समिटेड एनिवेअर अलोंग इट्स लाईन ऑफ ऍक्शन. मीन्स लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे कुठे? बट विदिन द बॉडी म्हणजे मी हा फोर्स आहे ना, मी इथे दाखवू शकतो, मी इथे पण दाखवू शकतो, इथे पण दाखवू शकतो. पण विदिन द बॉडी जर मी हा फोर्स आहे ना इथे दाखवला ना तर नाही चालणार. हे नाही चालणार आहे आपल्याला, हे नाही चालणार. आता ही लाईन ऑफ ऍक्शन इथे पण आहे, मग मी इथे फोर्स दाखवेल का? नाही, हे पण नाही चालणार. मला विदिन द बॉडीज फोर्स दाखवायचा आहे. त्यालाच म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. सिंपल. नवीन टॉपिक काय? फॉर्म्युला. फॉर्म्युलाचे स्पेलिंग बघून घ्या. फॉर्म्युला. ओके, प्लुरल आहे. तो फॉर्म्युला बरेचसे ग्रामीण भागात स्टुडंट आलेले असतात. CBSE वाले, JEE नीट वाले, त्यांना माहिती आहे. ओके, आपल्याकडे जे लोक बघताय आता,
हा मॅटर बऱ्याचशा मुलांना नाही माहिती, ती त्यांची चुकी, मास्टरची, आय डोंट नो. बघून घ्या, शिकून घ्या, विषय मिटवून द्या. ओके, हे फॉर्म्युले सांगतो. याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात आमच्या भाषेत. ठीक आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. जर याला मी थिटा म्हटलं, ओके, त्या अँगलला काय म्हटलं मी, थिटा म्हटलं, तिथे लक्ष द्या, माझ्याकडे नाही, थिटा. ओके, तर या थिटाच्या अपोजिटला ही जी साइड आहे ना, हिला अपोजिट म्हणतात, विरुद्ध. या थिटाच्या जी ही इन्क्लाइन आडवी साइड आहे, हिला हायपोटेनस म्हणतात. आणि जी उरलेली साइड आहे हिला ऍडजेसंट म्हणतात, लगतची बाजू. ठीक आहे, विरुद्ध बाजू असं काहीतरी होतं मराठीत. हे समजलं, लक्षात ठेवा, फॉर्म्युले कामात येणार आहेत. मग आपल्याकडे 3 कंपोनंट आहेत. काय आहे, थिटा आहे, अपोजिट आहे आणि हायपोटेनस आहे. थिटा आहे, अपोजिट आहे आणि हायपोटेनस आहे. सेम तिघी फॉर्म्युलेमध्ये हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड, तिघी फॉर्म्युलेमध्ये 3 हे आहेत. आता 3 मधून जर आपल्याला कुठले तरी 2 माहित राहिले तर आपण एक फाइंड आउट करू शकतो. म्हणजे समजा जर मला थिटा माहितीये, ओके, आणि हायपोटेनस माहितीये, तर मी अपोजिट पण फाइंड आउट करू शकतो. ओके, वाइस वर्सा, मला थिटा माहिती, अपोजिट माहिती, तुम्ही हायपोटेनस पण फाइंड आउट करू शकतो. काय, डिस्टन्स. ओके, मग फॉर्म्युला काय आहे, तर साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस साइड. लक्षात ठेवा, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस साइड, हायपोटेनस साइड. ओके, मग सेकंड फॉर्म्युला काय आहे, याच्यात पण सेम अप्लाय होईल. ओके, मग कॉस थिटा काय आहे, एक अननोन असेल आणि 2 माहित असेल तर आपण फाइंड आउट करू. तर कॉस थिटा आहे ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. ओके, कॉस थिटा काय आहे, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस आहे. आणि नेक्स्ट आहे टॅन थिटा. तर टॅन थिटा काय आहे, तर टॅन थिटा काय असतो माहितीये, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, मी साइन थिटा जो होता, साइन थिटा काय इक्वल आहे ना याला. ओके, तोच फॉर्म्युला इथे लिहिला आणि डिवाइड बाय काय, हा कॉस थिटा हा इथे लिहिला. ओके, अपोजिट अपॉन हायपोटेनस, अपोजिट अपॉन हायपोटेनस, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. ओके, तर डिवाइड आहे. ओके, हायपोटेनस कॅन्सल होईल आणि इथून पण काय होईल, हायपोटेनस कॅन्सल होईल आणि उरेल काय, तर अपोजिट अपॉन ऍडजसंट. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू व्हॉट, अपोजिट अपॉन ऍडजसंट आहे. ओके, हे फॉर्म्युलेट पाठच करून घ्या, ही गोष्ट लक्षातच ठेवून घ्या, पास होणारच आहात तुम्ही हमखास. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण 1.0 कंप्लीट केलेला आहे. टोटल 6 टॉपिक्स आहेत आपले, सॉरी 7 टॉपिक आहे जर 1.0. तर हे प्रत्येक व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत आणि सेम एनर्जी, सेम एन्थुझियाझम, सेम कॉन्सेप्ट क्लिअरन्स असणार आहे प्रत्येक व्हिडिओ लेक्चर मध्ये. ठीक आहे, तर प्रशांत, तर सेम आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज चालणार आहे. तर युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अपडेटेड व्हिडिओ येत राहतील.